फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज परत एक ब्लॉग घेऊन आले आहे तुमच्याकरिता. आजचा ब्लॉग खरोखरच ब्लॉग असणार आहे. लास्ट ब्लॉगमध्ये मी बोलले होते की मी ब्लॉग शेअर करते पण त्यामध्ये नुसतं बडबड झाली, पण आता तसं काहीच नाही होणार आहे आज. तर शॉपला आलेली आहे मी नुकतीच. आज मी विचार केला की माझं रुटीन शेअर करते तुमच्याबरोबर, कारण लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट होते की एकदा रुटीन शेअर कर, पण रुटीन असं काही नसतं. आल्यानंतर मी जे आधीच सांगितलं की मी झाडू पोछा वगैरे करून घेते, जे नॉर्मली सर्वच करतात, त्यानंतर पूजा वगैरे असते. पण आज मी एक परमनंट स्ट्रेटनिंग करणार आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणून म्हटलं चला आजचा व्लॉगच होऊ देते. तर आलेली आहे मी शॉपला. आता मी ना आधीच शॉप ओपन केलं, त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मला ब्लॉग शूट करायचा होता, पण असो. तर शॉप ओपन केलेला आहे, झाडू पोछा सुद्धा माझा झालेला आहे करून, देवाची पूजा सुद्धा झालेली आहे करून. बाकी पूर्ण दिवसभरात काय काय होतंय ते तुमच्याबरोबर शेअर करते. आज तुम्ही म्हणत असाल की मी मेकअपमध्ये आहे, तर एक मीटिंग होती अर्जंट, त्याच्यामुळे म्हणून मी मेकअपमध्ये आहे. कारण तसं तर मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं मी फक्त स्किन केअर करते, पण जर काही मीटिंग असली किंवा काही व्हिडिओ शूट करायचे असले त्यावेळेस मात्र मी मेकअप करते. तर आज जी मीटिंग होती ती काही म्हणजे व्हिडिओजशी रिलेटेडच होती, प्रमोशनल व्हिडिओजशी रिलेटेड. तर ते झालं, म्हणजे प्रमोशन होतं एक, पण मी ते नाही घेतलं, तर त्याच्याशी रिलेटेड ते झालं. आणि म्हणून मग आता बाकी बघते, आता पूर्ण दिवसभरात काय काय होतंय ते शेअर करते. परमनंट स्ट्रेटनिंगचा सुद्धा रिझल्ट तुमच्याबरोबर शेअर करते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. बघा इथे माझा टिफिन खाणं सुरू आहे, पण ना आई चपाती जास्त पाठवते आणि भाजी कमी. इथे माझी चपाती शिल्लक आहे आणि भाजी संपली सुद्धा. आता वाजलेत, तुम्ही बघू शकता टाईम 4:10 झालेत आणि क्लायंट सुरू होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट करू शकले नाही. आत्ता घरून कॉल आला होता की प्रिशू येते मला भेटायला, कारण माझं सारखं काही ना काही सुरू आहे आज, त्याच्यामुळे मला घरी जाणं पॉसिबल नाही. आणि आईला सुद्धा गावाला जायचं आहे, तर तिलाही फेशियल करायचं आहे, परत तिला हेअरकटसुद्धा करायचे आहे आणि तिला मेहंदीसुद्धा लावायची आहे बहुतेक. तर ती येणार आहे आता आणि प्रिशू पण येणार आहे, कारण मला घरी जायला आज लेट होणार आहे. परमनंट स्ट्रेटनिंग आहे 2 करायच्या, जसं मी मॉर्निंगला सांगितलं होतं 1 करायची होती आणि 1 स्मूथनिंगचा सुद्धा क्लायंट येणार आहे. त्याच्यामुळे मग माझा घरी लवकर जाणं होणार नाही. म्हटलं तिला पण घेऊन ये, म्हणजे तिच्यासोबत सुद्धा टाईम स्पेंड होईल आणि माझंसुद्धा इकडे काम होईल. तसं ती काहीच करू देत नाही, मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. आता किती जास्त पसारा झालेला आहे ते दाखवते आधी, त्याच्यानंतर मग प्रिशू आल्यानंतर ते शेअर करते. आज बिल्डिंग क्लीन करायचं चाललेलं आहे, त्याच्यामुळे मग मला इथूनच माझ्याच वॉशरूममधनं पाणी द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी म्हणून ते सुद्धा आहे. तर आता आधी दाखवते की टेबलवर किती मेसी झालेलं आहे सर्व, आणि त्याच्यानंतर मग प्रिशू आल्यानंतर बाकी शेअर करते. कुठे जाऊ नका, व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. बघा किती मेसी झालं आहे. वॅक्स केलं आहे आत्ताच. हे पूर्ण क्लीन करून ठेवायचं आहे, कारण आत्ताच यूज झालेला आहे, त्याच्यामुळे तसं दिसतंय. आणि हे ट्रॉली सेट करून ठेवली, तशी सेटच असते, पण आज स्ट्रेटनिंगसाठी म्हणून ग्लव्स काढून ठेवायचे आहे आणि बाकी पण करायचं आहे मला. सो असं सर्व आहे, पूर्ण मेसी झालं आहे. आणि ही मी कशी दिसते ते सुद्धा मला नक्की सांगा. बाकी टेबलवर ॲज सच काही नाही, व्हिडिओ शूट केलेला, त्यामुळे मग ब्रशेस आहेत. बाकी काही नाही, ऑफरचं पॉम्पलेट आहे, खूप छान ऑफर आहेत, जसं मी आधी सांगितलं. माझे विजिटिंग कार्ड आहेत, कारण याचं थोडंसं हे नवीन आलेत आत्ता, म्हणून मग हे ठेवायचे होते व्यवस्थित, ते व्यवस्थित ठेवणंसुद्धा नाही झालं माझं. आणि त्यानंतर मग क्लायंट आले, सो ते इकडे तिकडे होऊन गेले. सो असे हे माझे विजिटिंग कार्ड आहेत, सॉरी असे हे विजिटिंग कार्ड. त्यानंतर पॉम्पलेट आहे ऑफरचे, खूप छान ऑफर ठेवलेले आहेत मी बघू शकता. मनी माऊ, ए मनी माऊ, पाठ पडल, घेऊन ये तू.
गाईस. मनी माऊ फायनली माझी प्रिन्सेस आली माझ्याजवळ. हो की नाही? आला 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 माझं पोगा आलं माझ्याजवळ. किती गोड बाळ आहे माझं बाळ किती गोड आहे सांगते मी सर्वांना. आता या पिल्लू मस्त जेऊ जेऊ करणार मम्माजवळ. हो की नाही? मी कोण आहे प्रिशू तुझी? प्रिशू मी तुझी कोण आहे? प्रिशू म्हणते की माझी आई तिची आई आहे आणि मी तिची मम्मा आहे. हो की नाही? कोण आहे मी तुझी? असं माझं बदमाश बाळ. आला आला आला. कोणी बोलवलं तुला? कोणी बोलवलं तुला? आला 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 म्हणते. कोणी बोलवलं? आली 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 तू आली. बघाय तिची खुशी. तिला खूप जास्त खुशी होते पण काहीच करू देत नाही. मग चला आता कोणी क्लायंट यायच्या आधी तिचं बघते आणि त्याच्यानंतर मग आईसुद्धा येते. सो बाकी मग तेव्हा शेअर करते. काय बोल तू? ये इकडे बोल तू. ये इकडे बोल तू. माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हण. असं म्हण ना. अगं म्हण ना. मन माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिक्का वगैरे कुठे गेला तुमचा? प्रिन्सेस चलो. इकडे बघा माझ्या कारभारीचं काय करायचं चाललेलं आहे. कोण आहे म्हणे ती? तुझं बाळ आहे ते? तुझं बाळ आहे ते? तुझी बाळ आहे का ते? अरे तिचे केस तुझ्या पायामध्ये अडकले ग बाळा. माझ्या सोन्याच्या पायामध्ये तिचे केस अडकले. घे. झोपून दे तिला. तिला गाई गाई करून दे. हा असं करते का मी तुला? मी तुला एवढ्या जोरात करते? असं करते मी तुला? तिला झोपून दे म्हणू. तिला कृष्णाचं गाणं म्हणून झोपून दे. कृष्णा कृष्णा कर. झोपून दे तिला कृष्णा कृष्णा करून. हो झोपून दे तिला. जाऊ दे माझं बाळ. खेळ तू तुझ्या बाळासोबत. मी माझं काम करते. ओके ओके मनी माऊ. उचलते का तुला ती? तू मांडी घालून बस. मी तुला तुझ्या मांडीवर देते. मी तिला बस बस. आणि अशा घे अशा घे अशा. शाबाश. प्रेम कर तिच्यावर. मी तुझी कशी पापी घेते तशी तिची पापी घे. मनू लाड कर तिचा. मी तुझा कसा लाड करते? अगं बाई असं करते का प्रिशू मी तुला? मी अशी करते का तुला? अशी बापरे अशी जवळ घेते का मी तुला? जवळ घे ग. जवळ घे ना ग. अच्छा घे ना ग. अच्छा घे ना तिला. अच्छा जवळ घे ना तिला. अच्छा तिला हां अच्छा प्रेम कर तिच्यावर. व्हेरी गुड. मम्मा कशी प्रेम करते तसं प्रेम कर तिच्यावर. अगं बाई तू तर तिचे केसच तोडशील ग प्रिशू. असं नाही करू. माझं बाळ आहे ते छोटूसं. मी माझे छोटूसं बाळ आहे त्याच्यासोबत असं नाही करू. माझं बाळ आणि माझं दुसरं बाळ. हे बाबा हेच माझं पहिलं बाळ आहे. माझं पहिलं बाळ आहे. यांना हा पेडिक्युअर टॉप खूपच जास्त आवडतो. काय करते तू तिथे? अशीच कारभारेपणा करते इथे आली की. काय करते तू? बाळ ये ये ये. पकड मला पकड मला पकड मला. ये मनू इथे उभी राहा. इथे आयुष मामा आहे. ये इकडे. ये ये ना इकडे ये ना. हे बघ इथे काय आहे. ये इकडे. ये इकडे बघ काय आहे. प्रिशू इकडे बघ. हे मामा आहे. मामा ये लवकर इकडे ये. ये इकडे. बाबा नाही आहे मामा आहे. बाबा भूर गेले. ये इकडे. बाबा भूर गेले. बाबा सोबतच आली ना तू? ती जाते आता कारभारीपणा करायला.
कारभारीपणा करते. असाच कारभारीपणा असतो हिचा इथे आला की. ओए बाबा, बटन नको दाबू, बिघडून देशील. इथे बघा मी क्लीन करते आहे. जे ब्रशेस वगैरे होते ते मी तेव्हाच्या तेव्हा लगेचच क्लीन करते आणि वॉशरूममध्ये गेल्यापेक्षा इथेच करते. एकतर धारसुद्धा त्या पाण्याची जास्त नाही राहत आणि व्यवस्थित क्लीनसुद्धा होऊन जाते, म्हणजे पाणी वेस्ट होत नाही. आणि मला प्रिशूकडे लक्ष ठेवायचं होतं, त्याच्यामुळे मग मी इथे उभे राहूनच करते तिच्याकडे लक्ष ठेवत कारण प्रिशू बाथरूममध्ये गेलं ना की माझ्या मागे बाथरूममध्ये सुद्धा येते. त्याच्यामुळे मग मी तिकडे न जाता इथेच हे सर्व क्लीन करते आहे. ब्रशेस, त्यानंतर जे स्पॉन्ज वगैरे असतात ते मी कोणाला यूज करत नाही. त्याच्यामुळे सर्व व्यवस्थित तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून ठेवते, जेणेकरून नंतर डागसुद्धा पडत नाही. आता या बेसिंगलासुद्धा डाग पडू द्यायचा नसतो, कारण खूप महाग असा आहे. म्हणून मग आणि जे पाणी झालेलं ते हातोहात मी पुसून घेतलं आणि बेसिनसुद्धा घासून घेते आहे, जेणेकरून डाग पडत नाही आणि क्लीन राहतं. प्रिशूकडे लक्ष देता माझं ते क्लीन करूनसुद्धा झालं. प्रिशूकडे सारखं लक्ष ठेवावं लागतं, कारण ट्रायपॉड आहे, शिवाय लाईटचा स्टँडसुद्धा आहे. ती अंगावर काही पडून घेऊ नये, त्याच्यामुळे म्हणून मी तिच्यावर लक्ष देता हे करत होती. तर फायनली आता माझं हे झालेलं आहे. आता ती काय करते आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि मग पुढे शेअर करते. काय करते तू कारभारी? प्रिशू तू काय करते? प्रिशू चल, मी भूर जाते. माऊ मी भूर जाते. ये माझ्या जवळ, ये लवकर, ये छोटू ये. घालीन लोटांगण मंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे. कर तू, घालीन लोटांगण कर. नाही करत तू डायरेक्ट नाहीच म्हणतो ना म्हणू. घालीन लोटांगण मंदीन चरण असे कडायचे असते. पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम साई राम श्री साई राम. तू कर. ओम साई राम. असं करायचं का ओम साई राम? हे तर घालून लोटांगण झालं. ओम साई राम कसं करायचं? ओम साई राम. ओम साई राम श्री साई राम. नाही करायचं. हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. कसे करायचं? आम्ही बोललो होतं ना, इथे आली की हिची मस्ती अशीच राहते. तो पेडिक्युअरचा टप काढून ठेवला, त्यानंतर ट्रॉलीमध्ये हात पुरत नव्हता तरीसुद्धा पाय उंच करून त्यामधला पिन काढायचा प्रयत्न करत होती. आणि आता बघा मस्ती करते, हो की नाही? मस्तीखोर, मम्माच्या मस्तीखोर. घालीन लोटांगण म्हटलं की मस्त गोल फिरणार. पार्वती पते हर हर महादेव म्हटलं की मस्त हात वर करणार. एवढी हुशार आहे तू. या सर्व गोष्टींमुळे मी तिचे व्हिडिओ शूट करणं बंद केलं आहे, कारण अशा भरपूर गोष्टी आहेत जे ती शिकते आहे. आणि खरंच म्हणजे आई बाबासोबत राहून ना खूप फरक पडतो. ते तिला खूप काही गोष्टी शिकवतात. हो मी घेऊ ते, मला नको पिलू ते. तर खूप काही गोष्टी शिकते आणि छान गुण करते. तर चला आता आई यायचा वेट करते, तोपर्यंत हिच्यासोबत मस्ती घालते आणि मग बाकी ती आल्यानंतर पुढे शेअर करते. बघा मी इथे मेहंदी वगैरे काढून ठेवली आहे. इकडे आईसुद्धा रेडी आहे आणि प्रिशू आम्हाला हेल्प करते. हेल्प कसली, चांगला पसाराच करून ठेवते. तर बघा इथे आईचे केस किती ड्राय झाले आहे. हिला बोलले मी की आपण हेअर स्पा करू, पण घाई खूप जास्त होती म्हणून ठरलं की फक्त मेहंदीच लावायचं. आता मेहंदी लावल्यानंतर हेअर वॉश केल्यानंतर झालंच तर मी रिझल्ट शेअर करेल, नाहीतर मग नंतर तुम्हाला फोटो दाखवेल. तर बघा हिचे केस खूप जास्त पांढरेसुद्धा झाले आहेत. तर आता मी मेहंदी लावते. सो मी माझं ॲप्रॉन वगैरे घालून घेतलं आहे. आता करायचा आहे केसांना कलर. सो मी केसांना कलर करते आणि त्यानंतर रिझल्ट दाखवते तुम्हाला कसा आलाय. 3 hours later. सो आता सर्व क्लायंट झाले. वाजलेत रात्रीचे 9 जास्त झाले असतील. आता दुसरा मोबाईल माझ्याकडे नाही आहे, नाही तर दाखवलं असतं. 9 जास्त झालेले आहेत आणि
आत्ता क्लायंट झालेत. जो हेअर स्ट्रेटनिंगचा होता त्यांना मग मी उद्या बोलवलं, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झालेला आहे आणि हेअर स्ट्रेटनिंग करायला ॲटलिस्ट वाजतात, म्हणजे ॲटलिस्ट 2-2.5 तास लागतात आणि स्मूथनिंगसाठी सुद्धा. सो ते दोन्हीही लेट बोलवले, म्हणजे उद्याला बोलवले, कारण इथे मी एकटीच आहे. परत असं की स्टुडंटकडून करायला नाही म्हणतात क्लायंट, त्याच्यामुळं मग आणि दिवसभर फेशियलच चाललं. त्यात प्रिशू आलेली आणि तिने मग काहीच करू दिलं नाही. शेवटी तिला घरी पाठवून दिलं. ती घरी गेली आईबरोबर आणि आता पूर्ण झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला की जातानाचं माझं काय असतं. घ्यायला येणाऱ्यांना थोडासा वेळ आहे, कारण खूप लेट झालं आहे. खूप म्हणजे एवढं जास्त नाही, पण रस्ता हा खूप जास्त सुनसान असतो, त्याच्यामुळे मग तर बघते आता मी तुम्हाला दाखवते जातानाची माझी तयारी काय असते. तर चला दाखवते. हे मी रोज वॉश करते, कारण मी कोणाला यूज करत नाही, त्याच्यामुळे मग अशी कटिंग शीट वॉश करून ठेवलेली आहे. फेशियल केले आज 3. रोज फेशियल झाल्यानंतर मी जाताना हे बेल्ट वॉश करून घेते आणि असं सुकायला ठेवून देते, म्हणजे रात्रभरात सुकून जातात. हे कपडे मला उद्याला धुवायचे आहेत. आणि इकडे हे जे काय फेशियल केलं ते सर्व स्पॉन्ज वगैरे सर्व क्लीन करून ठेवलेले आहेत मी इथे. मी कोणाला यूज करत नाही, त्याच्यामुळे मग. आणि बाकी बाऊल, त्यानंतर हे मशीनचं म्हणजे मसाजरचं ब्रश, त्यानंतर हा टब ज्याच्यामध्ये मी पाणी घेते. वॅक्स हिटर एवढं साफ करायचं राहिलेलं आहे. आत्ता वॅक्स करायला एक लेडी येतो म्हणली, पण तिलासुद्धा उद्याला सांगितलं, म्हणून आता एवढं हे क्लीन करून ठेवून देते. आणि बाकी सर्व माझा टिफिन वगैरे न्यायचा असतो मला, हे मी आत्ताच साफ करून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता घासणी दिसते आहे. हे तेवढा क्लचर एक क्लीन करायचं राहिलेला आहे, कारण त्याचे डाग निघत नाही आहेत. त्याला मी निरम्यामध्ये ठेवून देणार आता. आणि हे ग्लव्स आहेत जे मी वेअर केलेले, तर सो हे सुद्धा फेकून द्यायचे आहे पाणी झरल्यानंतर. डस्टबिनमध्ये मी ओलं काहीच टाकत नाही, त्याच्यामुळे. सो असं हे सर्व आहे. त्यानंतर इकडे प्रिशूने काढून ठेवलेली बॅग वगैरे हा सर्व पसारा ठेवायचा आहे. इकडे हा टॉवेल एक सुकत घातलेला, कारण हेअर स्पा केलेला एक, त्याच्यामुळे तो टॉवेल. आणि बाकी हे सर्व बॉटल्स वगैरे घरी न्यायचे आहेत. लॅपटॉप सुरू करायचा आहे. बघा तुम्ही टाईम किती झाला मी दाखवते. बघा 9:15 वाजलेले आहेत. बघू शकता तुम्ही 9:15 झाले आहेत. सो असं आहे सर्व. आता घरी जाण्यासाठी मला जे पाहिजे ते म्हणजे टिफिन, त्यानंतर घरी न्यायच्या बॉटल्स. देवाचा दिवा जर शांत झालेला असला तर तो नेईल म्हणते मी आज, पण दिवा सुरूच आहे. दिवा सुरूच असतो ऑलमोस्ट. तर दिवा जर शांत असला तर तो घरी घेऊन जाईल, तो घासायचा आहे. आणि बाकी मग उद्या आल्यानंतर जास्त साफसफाई आहे, कारण जसं मी बोलली होती की बिल्डिंग क्लीन केली आज आणि पाईप माझ्याच वॉशरूममधनं लावलेला, त्याच्यामुळे मग थोडं पाणी झालेलं आहे आणि त्यात ते पाण्याचे डाग वगैरे, म्हणून उद्या आल्याबरोबर पोछा जरा जास्त ताकद लावून करावा लागणार, रोजचा एवढा नसतो. तर असं सर्व आहे. चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी ते बोलायचं राहिले होते, सो ते मला नक्की सांगा. प्रिशूची मस्ती कशी वाटते आहे ते सुद्धा नक्की सांगा. आज ती अनायासे आली होती म्हणून म्हटलं चला तिलासुद्धा ब्लॉगमध्ये घेते, नाही तर मी ठरवलेलं की तिला घेणार नाही. तर चला आता माझी बडबड बंद करते, कारण मलाही खूप दमायला झालेलं आहे. आज मी जेवणसुद्धा जसं मी टिफिनमध्ये दाखवलं, आई भाजी कमी पाठवते, चपात्या जास्त पाठवते, त्याच्यामुळं मग माझं ना जेवणच झालं नाही. आणि त्यात त्यांना बाहेर जेवायला जायचं होतं. माझं असं होतं की मी पण घरी जाणार होते, पण कंटिन्यू सुरू असल्यामुळे मग आज मी पण घरी जाऊ शकले नाही. असो चला फायनली या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.